कल्पना करा, सुमारे 4,500 वर्षापूर्वी जेव्हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, वीज नव्हती, तरी एक अशी प्रगत सभ्यता अस्तित्वात होती. तिचे नियोजन आजही इंजिनिअरला आश्चर्यचकित करते. एक समान बांधलेली घरे, रुंद रस्ते, प्रत्येक घरात ड्रेनेज व्यवस्था आणि अद्वितीय शहरी. ही कोणती कल्पना नाही, हे एक सत्य आहे. सिंधू संस्कृती ही कथा इसवी सन पूर्व 3300 मध्ये सुरू होते, जेव्हा पाकिस्तान आणि वायू भारतातील लोकांनी शहरे वसवली. त्यावेळी इजिप्त आणि मोसोपोटोमियासारख्या सभ्यता उदयास आल्या होत्या. पण सिंधू संस्कृती पद्धतशीरपणे आणि स्वच्छ होती. कल्पना करा, त्यांची शहरे नियोजित होती, जसे की कोणीतरी आधीच आराखडा तयार केला आहे. ब्ल्यूप्रिंट, सरळ रस्ते, घराच्या एकसमान रचना आणि सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे ड्रेनेज व्यवस्था. प्रत्येक घरातून पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या होत्या. आजही अशी व्यवस्था दुर्मिळच आहे. आता मोहेंजोदाडो आणि हडप्पा या दोन सर्वात मोठ्या शहरांबद्दल बोलू. मोहेंजोदारो म्हणजे मृतांचा टेक, एक मोठे सार्वजनिक स्नानस्थळ सापडते. तेव्हाचे लोक सार्वजनिक स्नानासाठी याचा वापर करत असत. स्वच्छता आणि चांगले सामाजिक जीवन त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. हडप्पामधून आपल्याला असंख्य मुद्रा सापडल्या आहेत. प्राण्यांच्या आकृती आणि एक विचित्र लिपी सापडली आहे. ही लिपी अजूनही उकलली नाही, पण जर आपण ती डिकोड केली तर अनेक रहस्य उलगडू शकतात. आता त्यांनी काय खाल्ले, काय प्याले याची कल्पना करा. पुरातत्वशास्त्र दाखवून देतात की ते गहू, बार्ली आणि तांदूळ पिकवत असत. ते बैल आणि बैलगाड्या वापरत असत. त्यांची शेती आणि व्यापारातील कौशल्य हे सुचवते. त्यांच्याकडे वजन काटे आणि साधने होती, म्हणजे व्यापार संघटित होता. कला आणि हस्तकला उल्लेखनीय होती. उत्खननामध्ये मातीच्या आणि धातूच्या मूर्ती, खेळणी, दागिने आणि वस्तू सापडल्या. त्यापैकी एक म्हणजे कांस्य नर्तिका. कांस्य नर्तिकेची मूर्ती, एक लहान मूर्ती जी मोठ्या शिताफीने तयार केली होती. असे वाटते की ती खरोखर नाचत आहे. हे सिद्ध करते की संगीत आणि नृत्य महत्त्वाचे होते. आता प्रश्न उद्भवतो की ती कशी नाहीशी झाली, ती सभ्यता कशी नष्ट झाली. याचे कोणतेही निश्चित उत्तर सापडलेले नाही. तिचा अंत शतकानुशतके हळूहळू झाला. कारणामध्ये हवामान बदल, नद्या सुकणे, शेतीत घट आणि व्यापाराचा ऱ्हास याचा समावेश असू शकतो. काही सिद्धांतानुसार आर्य हल्ल्यामुळे ती कमकुवत झाली. सत्य अजूनही एक रहस्य आहे, पण तिने आम्हाला शिकवले नियोजन आणि स्वच्छतापूर्ण राहणे. आधुनिक शहरामध्ये त्याचे पडसाद आपल्याला दिसतात.